नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल, तर प्लीज सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि पुढे शेअर करा. आज आपण भाग 10ला सुरुवात करत आहोत. आत्तापर्यंत आपले सिक्रेट बुकचे 9 भाग झालेले आहेत आणि त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. त्यासाठी सर्वांचे धन्यवाद. आज भाग 10चा विषय असणार आहे प्रभावी प्रक्रिया. आपण सुरुवात करत आहोत. डॉक्टर जो विटाल असे म्हणतात, अनेक लोकांना असं वाटतं की ते वर्तमान परिस्थितीत अडकलेले आहेत, कैद आहेत. परिस्थितीनं त्यांना पुरतं जखडून टाकलेलं आहे. त्यातून ते बाहेर पडूच शकत नाही. तुमच्यावर कोणतीही परिस्थिती ओढावलेली असो, ही तर फक्त वर्तमान स्थिती आहे. जेव्हा तुम्ही रहस्य उपयोगात आणणं सुरू कराल, त्यावेळी ही सध्याची परिस्थिती नक्कीच बदलू लागेल. तुमच्या भोवतालची सध्याची वस्तुस्थिती किंवा वर्तमान परिस्थिती ही तुमच्या आत्तापर्यंतच्या विचारांचा, मनस्थितींचा परिणाम आहे. परंतु जेव्हा तुम्ही तुमचे भावना, विचार आणि मनस्थिती बदलून टाकाल, त्यावेळी निश्चितच हे सर्व पूर्णपणे बदलून जाईल. नक्कीच बदलेल, खात्री बाळगा. ख्रिस्तियन डी लार्सन असे म्हणतात, मनुष्य स्वतःला बदलू शकतो, निश्चित बदलू शकतो. स्वतःच्या नशिबावर हुकूमत गाजवू शकतो. आपलं नशीब बदलू शकतो, घडवू शकतो. जीवनाविषयी मुक्त आणि जागरूक मनानं विचार करणारा प्रत्येक विवेकी, तत्त्वज्ञानी, विचारवंत शेवटी याच निष्कर्षाप्रत पोहोचला. लिसा निकोलस असं म्हणतात, जेव्हा तुम्हाला तुमची परिस्थिती बदलावी असं वाटतं, तेव्हा पहिली गोष्ट ही की तुम्ही तुमचे विचार बदलले पाहिजेत. तुम्हाला आलेली पत्र पाहताना त्यात बिलं म्हणजे देणी असणाऱ्याचं असेल, अशा अपेक्षांनंच किंवा भीतीनं तुम्ही ते पाहता. तेव्हा काय घडतं पहा. त्यात असतं एखादं बिल, एखादा खर्च उभा राहणारा. बिल येऊन पडणार या काळजीत. भीतीनं तुम्ही स्वतः दिवसभर वावरत असता. कोणत्याही चांगल्या घटनेची आशा तुम्ही करत नाही. सकारात्मक काही घडेल असं तुम्हाला अपेक्षितच नसतं. तुम्ही तुमच्यावरील कर्जांचा विचार करत राहता. तुम्ही कर्जबाजारी आहात असंच तुम्हाला सतत वाटत असतं. तर मग कर्जांचा डोंगर हा वाढतच जाणार. त्यात आश्चर्य कसलं? तुमच्याच विचारांना अस्तित्व येतं, निश्चित येतं, दररोज. हां, मग कर्ज असणार का? आहे, कर्ज आहे. माझ्यावर कर्ज असणार का? असणारच आणि ते वाढतही जाणार. कारण तुम्ही तसाच विचार करत आहात. तुमच्यावर कर्ज असणं हेच तुम्हाला अपेक्षित आहे. तुमच्या मनातील विचारांचं तुम्हाला प्रत्यक्षातच आलेलं हे उदाहरण आहे. दिसणार. कारण आकर्षणाचा नियम हा अत्यंत आज्ञाधारक असतो. तो तुमच्या विचारांचं तंतोतंत पालन करतो. एक सांगू? स्वतःवरच एक उपकार करून पहा. यापुढे आलेल्या पत्रात चेकच असेल असं मनात म्हणा. तशी अपेक्षा करा ना. अपेक्षा ही अत्यंत प्रबळ, सामर्थ्यशाली अशी आकर्षण शक्ती आहे. कारण ही शक्ती अपेक्षित गोष्टींना तुमच्याकडे खेचते. बॉब प्रॉक्टर म्हणतात तसं, इच्छा तुम्हाला हव्या त्या गोष्टींशी जोडतात आणि अपेक्षा ही गोष्ट तुमच्या जीवनात आणते. म्हणूनच ज्या गोष्टी तुम्हाला खरोखरच हव्या आहेत त्यांचीच अपेक्षा करा आणि ज्या नको आहेत त्यांची चुकून देखील अपेक्षा करू नका. काय मग आत्ता या क्षणी कसल्या विचारात आहात? कोणती अपेक्षा करत आहात? जेम्स रे असं म्हणतात, बहुतेक लोक त्यांच्या वर्तमान परिस्थितीकडे पाहून स्वतःशी म्हणतात, अच्छा, मी असा आहे? खरं म्हणजे तुम्ही असे नाही. असे तर तुम्ही होतात. नाही कळलं? आपण काही उदाहरणं घेऊ. तुमच्या बँकेच्या खात्यात आवश्यक तेवढे पैसे नाहीत किंवा विशिष्ट व्यक्तींशी तुमचे संबंध तुम्हाला हवे तसे नाहीत किंवा तुमचं आरोग्य, तब्येत तितकीशी चांगली नाही जेवढी असायला हवी. हे काही तुमचं वर्तमान स्वरूप नाही. हा तर तुमच्या पूर्वीच्या विचारांचा आणि कृतींचा परिणाम आहे. म्हणजेच आपण नेहमी भूतकाळातील विचारांच्या परिणामात जगत असतो. अवशिष्टात जगत असतो. यापूर्वी भूतकाळात तुम्ही केलेल्या विचारांची, कृतींची परिणती म्हणूनच आत्ता वर्तमानात तुम्ही असे आहात. जेव्हा तुम्ही वर्तमानातील अशा स्थितींकडे पाहून स्वतःला तसं ठरविता, म्हणता, परिभाषित करता, तेव्हा लक्षात घ्या, एक प्रकारे तुम्ही स्वतःला शाप देत असता की तुम्ही असेच राहणार. भविष्यात देखील परिस्थिती यापेक्षा बरी असणार नाही.
बुद्ध असे म्हणून गेलेले आहेत, की आपण आता जे काही आहोत, जसे आहोत, ते आपल्या विचारांमुळेच आहोत. मी तुम्हाला अशी एक पद्धत सांगणार आहे, जी एक महान शिक्षक नेव्हिल गोदार यांनी 1954 मध्ये दिलेल्या एका भाषणात सांगितली होती. या भाषणाचं शीर्षक होतं, द प्रुनिंग शेअर्स ऑफ रिव्हिजन. या पद्धतीचा माझ्या जीवनावर खूप खोलवर परिणाम झाला. नेव्हिल असं सांगतात, की रोज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुम्ही दिवसभरातील घटनांबद्दल विचार करा. जर एखादी घटना किंवा क्षण तुम्हाला हवा तसा मनासारखा नसेल गेला, तर तो तुमच्या मनात पुन्हा आणा. हव्या त्या ढंगाने रिप्ले करा. कल्पनेत साकार करा. इतका छान की तुम्ही रोमांचित होऊन जाल. जेव्हा तुम्ही तुमच्या मनात काल्पनिक स्तरावर या घटना पुन्हा एकदा साकार करता, तेव्हा तुम्ही त्या दिवसातील चुकीची फ्रिक्वेन्सी डिलीट करू शकता आणि करूनही टाकाल. साफ करून टाकता आणि आता नवीन मनासारखी फ्रिक्वेन्सी आणि संकेत उद्यासाठी प्रक्षेपित करता. आता तुम्ही जाणीवपूर्वक हेतुतः नवीन चित्र, नव्या प्रतिमा भविष्यासाठी बनवल्या आहेत. अशा प्रकारे प्रतिमा बदलण्यास कधीच उशीर झालेला नसतो. अशा प्रतिमा निर्माण करून तुम्ही आजही स्वतःला नवजीवन देऊ शकता. चला, उशीर झालेला नाही. कृतज्ञता, एक सामर्थ्यशाली पद्धत. डॉक्टर जो विटाल म्हणतात, आत्ता या क्षणी तुम्ही जीवनाचा कायाकल्प करण्यासाठी, जीवन बदलून टाकण्यासाठी काय करू शकता? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अशा सर्व गोष्टींची यादी बनवा, ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असू शकता. यामुळं तुमच्यातील ऊर्जा बदलते, विचारधारणा बदलून जाते. अशा प्रकारचा मानसिक व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही कदाचित आपलं सर्व लक्ष आपल्याकडेच काय नाही यावर केंद्रित करत असाल किंवा तुमच्या तक्रारी, अडचणी, समस्या यांच्यावर. मात्र हा मानसिक व्यायाम जेव्हा तुम्ही करू लागता, तेव्हा तुमच्या विचारांची दिशाच बदलून जाते. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, त्या सर्वच गोष्टींबद्दल तुम्हाला कृतज्ञता असल्याची जाणीव होऊ लागते. वेलेस वॅल्टल्स यांनी असं म्हटलं होतं, की कृतज्ञता ही तुमच्या संपूर्ण मनाला ब्रह्मांडातील रचनात्मक शक्तींच्या अगदी समीप घेऊन जाते. वैश्विक शक्तींच्या सृजनात्मक ऊर्जेशी एकरूप करून टाकते. हे ध्यानात घ्या. तुम्हाला खात्री पटेल की हे सत्य आहे. मार्सी शिमॉफ असं म्हणतात, कृतज्ञता हा जीवनातील शुभ घटना, चांगल्या गोष्टी आणण्यासाठी अचूक उपाय आहे. डॉक्टर जॉन ग्रे हे मानसशास्त्रज्ञ, लेखक आणि आंतरराष्ट्रीय वक्ता होते. ते म्हणतात, प्रत्येक पुरुष एक गोष्ट जरूर करतो. त्याची पत्नी जेव्हा तो करत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल सुद्धा प्रशंसा करते, कृतज्ञता दर्शवते, तेव्हा तो काय करतो? त्याला त्या गोष्टी आणखी कराव्याशा वाटतात. कृतज्ञतेबाबत नेहमीच असं घडतं. कृतज्ञता प्रोत्साहित करते, सहकार्य देण्यास भाग पाडते, सहयोग आकर्षित करते. डॉक्टर जॉन डेमर्टनी म्हणतात, ज्या ज्या गोष्टींबद्दल आपण विचार करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो, त्या आपण निर्माण करतो. जेम्स रे पुढे म्हणतात, कृतज्ञतेचा मानसिक व्यायाम हा माझ्या बाबतीत खूपच सामर्थ्यशाली आणि परिणामकारक ठरला. रोज सकाळी मी जागा होतो आणि मनात म्हणतो धन्यवाद. रोज सकाळी माझी पावलं जमिनीला टेकतात तेव्हा मी म्हणत असतो धन्यवाद. नंतर मग ब्रश करताना आणि सकाळची नेहमीची कामं आटोपताना देखील मी त्या सर्वच गोष्टी आठवत राहतो, ज्यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. हे सर्व मी उगीचच करायचं म्हणून नाही करत, तर अत्यंत जाणीवपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. ह्या भावना ब्रह्मांडात प्रक्षेपित करतो. जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींचा अनुभव घेत असतो. ज्या दिवशी आम्ही जेम्स रेंच्या या कृतज्ञतेच्या अत्यंत प्रभावी पद्धतीचं चित्रीकरण केलं, तो दिवस मी आयुष्यात कधीच नाही विसरणार. त्या दिवसापासूनच जेम्स रेची ही पद्धत हा माझ्या जीवनाचा एक भाग बनून गेली. प्रत्येक दिवशी सकाळी मला जाग आल्यानंतर हा नवा दिवस मला दिला म्हणून मी परमेश्वराचे आभार मानते. माझ्या जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टींबद्दल धन्यवाद दिल्याशिवाय मी अंथरुणाच्या बाहेरच पडत नाही. आणि जेव्हा मी अंथरुणातून उठून एक पाय जमिनीला टेकवते, तेव्हा म्हणते थँक आणि दुसरा पाय टेकवताना म्हणते अगेन थँक बाथरूमकडे जाताना प्रत्येक पावलागणिक मी मनात थँक म्हणत असते. स्नान करताना, कपडे घालताना, तयार होताना मी धन्यवाद देतच राहते. जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टींबद्दल दैनंदिन कामासाठी तयार होईपर्यंत, दिनचर्चा आटोपेपर्यंत मी जवळजवळ 100 वेळा धन्यवाद म्हटलेलं असतं.
हे सर्व मी करत असते, तेव्हा मी माझा दिवस समर्थपणे आणि जाणीवपूर्वक साकारत असते. माझा तो दिवस आणि त्या सामील असलेल्या घटनांना आकार देत असते. मी माझी त्या दिवसासाठीची फ्रिक्वेन्सी निश्चित करत असते आणि हेतूतः जाणीवपूर्वक माझा दिवस कसा असावा, कसा जावा हे सांगत असते, घोषित करत असते. दिवसभर धडपड राहण्यापेक्षा आणि त्या दिवसाच्या हातात नियंत्रण देण्यापेक्षा आपल्या मर्जीनुसार त्या दिवसावर स्वार होणं मला आवडतं. तुमच्या दिवसाची सुरुवात शुभ करण्याचा यापेक्षा प्रभावी उपाय असूच शकत नाही. तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही आणि फक्त तुम्हीच आहात. म्हणूनच प्रत्येक दिवसाचा आरंभ तो दिवस तुम्हाला जसा हवा तसा जाणीवपूर्वक प्लॅन करूनच करा. इतिहासातील सर्व महान संत महंत विद्वान विचारवंतांच्या शिकवणुकीतील मूलभूत तत्त्व म्हणून नेहमीच कृतज्ञतेचा अंतर्भाव होत आला आहे. द सायन्स ऑफ गेटिंग रिच या वेलस वेल्टल्स यांच्या 1910 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचं माझं सर्व जीवन बदलून टाकलं. या पुस्तकात देखील कृतज्ञतेवरील प्रकरण हे सर्वात मोठं आहे. सिक्रेट या पुस्तकात निर्देश केलेला प्रत्येक गुरु कृतज्ञतेच्या तत्त्वांचा उपयोग दिवसभर करतच असतो. यापैकी बहुतेक सर्वजण त्यांच्या दिवसांची सुरुवात हीच मुळी कृतज्ञतेच्या विचारांनी जाणीवेनं करतात. जो शुगरमन अत्यंत यशस्वी उद्योजक आणि प्रभावी व्यक्तिमत्व यांनी द सिक्रेट फिल्म पाहिली आणि माझ्याशी संपर्क साधला, त्यांनी मला आवर्जून असं सांगितलं की कृतज्ञता व्यक्त करणं ही त्यांना अत्यंत आवडणारी गोष्ट असून त्यांना आत्तापर्यंत आयुष्यात जे जे मिळालं ते कृतज्ञतेमुळेच मिळालं. आत्तापर्यंत एवढं प्रचंड यश मिळवलं, आकर्षित केलेलं असूनही जो शुगरमन अगदी छोट्या छोट्या गोष्टींबाबतही कृतज्ञतेच्या तत्त्वाचा उपयोग करतात. साधी कार पार्किंगसाठी योग्य जागा मिळाली तरीही ते थँक्यू म्हणतात. वैश्विक शक्तींना धन्यवाद देतात. जो शुगरमनना कृतज्ञतेचं सामर्थ्य आणि कृतज्ञतेच्या तत्त्वाचा उपयोग करून आपण काय काय मिळवलं याची पुरेपूर जाणीव आहे. म्हणूनच कृतज्ञता ही त्यांची जीवनशैलीच बनून गेली आहे. आत्तापर्यंत मी जे जे वाचलं आणि रहस्य उपयोगात आणून जे जे अनुभवलं त्या सर्वात कृतज्ञतेचं तत्त्व हे सर्वाधिक सामर्थ्यशाली तत्त्व आहे, पद्धत आहे. रहस्य ज्ञान वापरून फक्त एकच गोष्ट करायची असं जर तुम्ही ठरवलं तर मी म्हणेन कृतज्ञतेचं तत्त्व वापरा. रोज इतकं की कृतज्ञता ही तुमची जीवनशैलीच बनून जाईल. डॉक्टर जो विटाल असं म्हणतात, वर्तमान तुमच्यापाशी जे काही आहे त्याबद्दल जेव्हा वेगळ्या भावना तुमच्या मनात निर्माण होतील तेव्हा तुम्ही अधिक चांगल्या गोष्टी स्वतःकडे आकर्षित करू लागाल. मग तुमच्यापाशी आणखी एक गोष्टी आता आलेल्या असतील, त्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता असाल. तुम्ही सभोवताली पाहून असेही म्हणू शकता, पहा मला जशी हवी ती कार माझ्यापाशी नाही, माझ्याजवळ तसं घर नाही जसं मला हवं होतं, माझी पत्नी वा पती माझ्या मनासारखा नाही, माझं आरोग्यही पाहिजे तेवढं चांगलं नाही. अहो पुरे या सर्व त्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या मनासारख्या नाहीत. त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा ज्या तुमच्यापाशी आधीच आहेत आणि ज्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असू शकता. असंही असू शकेल की तुम्ही तुमच्या दृष्टीबद्दल, डोळ्यांबद्दल कृतज्ञ आहात. ज्या डोळ्यांनी तुम्ही हे पुस्तक वाचत आहात, ऐकत आहात त्या कानांबद्दल. तुम्ही तुमच्या आवडत्या कपड्यांबद्दल, ड्रेसबद्दल कृतज्ञ असू शकता किंवा अशाच एखाद्या दुसऱ्या छानशा गोष्टीबद्दलही तुम्ही कृतज्ञ असाल आणि तुम्हाला आणखी नवीन शानदार काहीतरी मिळून जाईल जर तुम्ही तुमच्याजवळ आधीच असलेल्या, तुम्हाला आधीच मिळालेल्या गोष्टीबद्दल कृतज्ञ असाल. तर तुम्हाला तुमची इच्छित गोष्ट लवकर मिळते. वेलेस वेल्टल्स असं म्हटले, अनेक लोक जे जीवनातील बाकी सर्व गोष्टी अगदी योग्य प्रकारे करतात ते केवळ कृतज्ञतेच्या भावनेअभावी दारिद्र्य राहतात. तुमच्यापाशी जे काही आहे त्याबद्दल तुमच्या मनात कृतज्ञता नसेल तर आणखी चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात येणं केवळ अशक्य आहे, असंभव आहे. असं का? कारण कृतज्ञतेच्या अवस्थेत तुम्ही ज्या भावना फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता त्या सर्व नकारात्मक भावना असतात. हेवा, मत्सर, संताप, चीड, असमाधान, असंतुष्टता, न्यूनगंड अशा प्रकारची कोणतीही भावना तुम्हाला हवं ते कधीच देऊ शकणार नाही. या अशा प्रकारच्या कृतज्ञतेविरुद्धच्या भावना
तुम्हाला फक्त तेच देतील जे नकोसं वाटेल, त्रासदायक ठरेल. या नकारात्मक भावना तुमचं नशीब तुमच्यापासून हिरावून घेतात. जे जे चांगलं तुमच्या जीवनात येऊ पाहत असेल, त्यात अडथळा निर्माण करतात. जेव्हा तुम्हाला नवीन कार हवी असते आणि तुमच्यापाशी सध्या असलेल्या कारबद्दल तुमच्या मनात कृतज्ञता नसते, तेव्हा माझ्याकडे मला हवी तशी कार नाही, हीच प्रबळ फ्रिक्वेन्सी भावना तुम्ही ब्रह्मांडात प्रक्षेपित करत असता. आता सध्या तुमच्यापाशी जे काही आहे, त्याबद्दल कृतज्ञता राहा. त्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असू शकता, अशा तुमच्या जीवनातील गोष्टीबद्दल तुम्ही विचार करू लागता. जेव्हा तुम्हाला एखादी आणखी गोष्ट आठवू लागतात, कृतज्ञतेच्या विचारांची एक न संपणारी रांग मनात सुरू होते. तुम्ही फक्त सुरुवात करायचीच खोटी. आकर्षणाचा नियम तुमच्या मनात आणखी तसेच कृतज्ञतेचे विचार दाखल करीत असतात. तुम्ही आता कृतज्ञतेच्या फ्रिक्वेन्सीवर असता. एकदा का ही कृतज्ञतेची फ्रिक्वेन्सी आपलीशी केली, की अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या होतील. आपोआप तुमच्या जीवनात येतील. वेलेस वेल्टल्स पुन्हा असं म्हणतात, की कृतज्ञतेचा नियमित अभ्यास आणि आचरण ही अशी सारणी आहे, जी तुमच्या नशिबातील दौलत तुमच्यापाशी आणते. ली ब्रोअर हे एक वेल्थ ट्रेनर, संपत्ती विशेषज्ञ, लेखक आणि प्रशिक्षक आहेत. ते असे म्हणतात, मला वाटतं प्रत्येकजण केव्हा ना केव्हा अशा परिस्थितीतून जातच असेल. असं वाटतं, परिस्थिती बिघडत चाललेली आहे. काही धड होईल तर शपथ. माझ्याही कुटुंबात असंच काही विपरीत घडलं होतं. मी चिंतेत गाडलो होतो. मी बसलो होतो, तिथे एक दगड सापडला. मी तो तसाच हातात धरून ठेवला आणि स्वतःशी म्हटलं, जेव्हा जेव्हा मी या दगडाला स्पर्श करीन, तेव्हा तेव्हा मी असं काहीतरी आठवीन, मनात आणीन, ज्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी तो दगड माझ्या खिशात ठेवला. आता मी दररोज सकाळी काय करतो माहिती आहे? माझ्या कपाटातून हा दगड उचलून खिशात ठेवतो. ज्या ज्या गोष्टींबद्दल मी कृतज्ञ आहे, त्या सर्व गोष्टी मनात आणतो. त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो. रात्री पुन्हा माझ्या खिशातून तो दगड मी कपाटात ठेवतो. पुन्हा सकाळी तो तिथे असतो. या माझ्या प्रयोगाचे मला खूप आश्चर्यकारक अनुभव आले. साऊथ आफ्रिकेतील एका माणसानं तो दगड माझ्या हातातून निसटताना पाहिला आणि त्यानं मला कुतूहलानं विचारलं, हे काय? तो दगड खिशात ठेवताना मी त्याला समजावून सांगितलं त्याबद्दल. तो माझा मित्र त्या दगडाला कृतज्ञता परीस म्हणू लागला. 2 आठवड्यानंतर त्याचा मला ईमेल आला, की माझा मुलगा मरणासन्न आहे. त्याला काही वेगळाच गंभीर आजार झाला आहे. विशिष्ट प्रकारचा हेपेटायटिस. तू मला तसले 3 कृतज्ञता पेरेस पाठवशील का? खरं तर माझ्याजवळचा तो दगड अगदी साधा रस्त्याच्या कडेला पडलेला दगड होता. तेव्हा मी त्याला लगेच होकार दिला. त्याची श्रद्धा जपण्यासाठी मात्र मला विशेष वाटतील असे दगड हवे होते. म्हणून मी नदीकिनारी जाऊन तसे छान गोल गुळगुळीत दगड निवडले आणि त्याला पाठवून दिले. 4-5 महिन्यांनंतर त्याचा पुन्हा ईमेल मला आला. माझा मुलगा सुधारतोय. त्याच्यात कमालीचा फरक पडला आहे. त्यानं पुढं म्हटलं, पण तुम्हाला एक गोष्ट सांगणं मला आवश्यक वाटतं. आम्ही तसले हजाराहून अधिक कृतज्ञता पेरेस $10 एक असे विकले. हा सर्व पैसा आम्ही चॅरिटीसाठी समाजोपयोगी कामासाठी वापरला. तुला खूप खूप धन्यवाद. म्हणजेच ही अशी कृतज्ञतेची प्रवृत्ती, धारणा असणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईननं वेळ, अवकाश आणि गुरुत्वाकर्षण यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलून टाकला. त्यात क्रांती घडवून आणली. त्यांची गरीब कौटुंबिक पार्श्वभूमी आणि कार्याची सुरुवात पाहता असं वाटतं, की त्यांनी जे मिळवलं ते मिळवलं. त्यांच्यासाठी अशक्यप्राय होतं. हो, पण आईन्स्टाईनना रहस्य माहीत होतं ना. ते दिवसातून शेकडो वेळा परमेश्वराला धन्यवाद देत होते. त्यांच्याजवळ जे जे होतं त्याबद्दल ते धन्यवाद देत राहिले. त्या सर्व शास्त्रज्ञांना जे त्यांना आधी होऊन गेले होते आणि त्यांनी विज्ञानाला जे योगदान दिलं, त्या ज्ञानालाही या शास्त्रज्ञांमुळे आणि त्यांच्या संशोधनामुळे. त्यांनी शास्त्रात जी भर टाकली त्या ज्ञानामुळेच आपल्याला शिकता आलं, करता आलं. आपण संशोधन करण्यासाठी योग्य आणि सामर्थ्य बनलो. अशी कृतज्ञतेची धारणा आईन्स्टाईन यांच्या मनात होती. म्हणूनच ते स्वतः एक अत्यंत महान, एकमेव द्वितीय शास्त्रज्ञ बनले. आपल्याला जे हवं ते मिळवण्याच्या रचनात्मक प्रक्रियेमध्ये या कृतज्ञतेच्या तत्त्वाचा अत्यंत प्रभावी उपयोग करता येतो.
बॉब प्रॉक्टर यांनी सांगितल्याप्रमाणे इच्छित गोष्ट मिळवण्याची पहिली पायरी कोणती? तर मागा. तुम्हाला जे हवं ते लिहून काढा. करा सुरुवात. मागणी करताना प्रत्येक वाक्य असं लिहा, मी खूप खुश आहे आणि कृतज्ञ आहे की ही गोष्ट मला मिळत आहे. अमुक मिळालेली आहे. तुम्हाला हवी असलेली गोष्ट आधीच मिळालेली आहे. अशा धारणेनं जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही अत्यंत शक्तिशाली असे संकेत ब्रह्मांडात प्रक्षेपित करत असता. हा संकेत असं सांगत असतो की ज्या अर्थी आता तुम्ही त्या विशिष्ट गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहात, त्या अर्थी ती गोष्ट आधीच तुम्हाला मिळालेली आहे आणि अर्थातच ती सामर्थ्याने आकर्षित केली जाते. म्हणूनच रोज सकाळी अंथरुणातून बाहेर पडण्यापूर्वी जाग आल्यावर लगेच आजचा दिवस उत्तम, अत्यंत सुखाचा, आनंदाचा, यशाचा आहे असं म्हणा. त्याबद्दल कृतज्ञतेची भावना मनात जाणीवपूर्वक निर्माण करा आणि मग पहा. ज्या क्षणापासून मला रहस्याचा शोध लागला आणि हे ज्ञान संपूर्ण जगात प्रसारित करण्याचं स्वप्न मी पाहिलं, त्या क्षणापासून मी द सिक्रेट या चित्रफितीला धन्यवाद देते. कारण ही चित्रफित जगाला हा आनंद देत आहे. हे ज्ञान पडद्यावर कसं आणता येईल याची काहीच कल्पना मला नव्हती. पण दृढ विश्वास होता की हा मार्ग नक्की सापडेल. आम्ही तो आकर्षित करू. माझं सर्व लक्ष मी अंतिम परिणामांवर केंद्रित केलं होतं. असा मार्ग मला मिळाल्याबद्दल कृतज्ञतेची भावना मी अत्यंत तीव्रतेने अनुभवली. जेव्हा हीच माझ्या अस्तित्वाची अवस्था बनली, तेव्हा जणू चमत्कार झाला. जादूच झाली. द सिक्रेटच्या समर्थ टीमबद्दल आज देखील मी कृतज्ञ आहे. ही भावना कायम अशीच राहील. आमची टीम ही एक अशा टीममधली आहे, तिच्या रोमारोमात कृतज्ञतेचं तत्त्व भिनलेलं आहे. कृतज्ञता हे तिचं स्पंदन आहे, जीवनशैली आहे.